परिसरामध्ये शिवसेना वाढीसाठी जे काम आतापर्यंत आपण साऱ्यांनी उभं केलेलं ते खरोखरच उल्लेखनीय आहे आणि म्हणूनच आज शेळू, बांदिवली आणि केबीके नगर हा शिवसेनेचा बालेकिल्ला झालेला आहे. त्याचं एकमेव कारण म्हणजे आपल्या सगळ्यांचं असणारं या ठिकाणचं सहकार्य. विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे गेलो. केबीके नगर हे माझा हक्काचा हा भाग म्हणून ओळखला जातो. निलेश कोलेकर असतील, रवी भारती असतील आणि सारे सहकारी या परिसरामध्ये आपण जी शिवसेनेची वज्रमूठ एकत्रपणे केली. आज या परिसरामध्ये शिवसेनेचा मोठा बोलबाला जो आपण पाहताय, मोठ्या प्रमाणात महिला भगिनी इथला हळदीकुंकू असेल, इथले कार्यक्रम असतील आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण या संपूर्ण केबीके नगर परिसरामध्ये आपण साऱ्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून उभं केलेलं आहे. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या शेळू असेल, बांदिवली असेल, केबीके नगर असेल, या भागातून मोठा लीड आपल्याला त्या ठिकाणी मिळाला आणि खोपोलीच्या ऐतिहासिक लीडमुळे आपण या मतदारसंघाचा आमदार म्हणून विजय त्या ठिकाणी झालो. आणि आता मगाशीचा त्या ठिकाणी सांगितलं की एक ऐतिहासिक या ठिकाणचा विजय उत्सव आपण साऱ्यांनी केबीके नगरच्या रहिवाशांनी व शेळू बांदिवलीच्या रहिवाशांनी या ठिकाणी केला. या ठिकाणी उमेदवार सौ सुनीता सुनील टोपलेताई आलेल्या आहेत, त्यांचं या ठिकाणी स्वागत. आपण सगळ्या महिला भगिनी आज या ठिकाणी याच्या प्रचारादरम्यान आपण साऱ्यांनी या ठिकाणी उपस्थित आहात. खरं तर नेरळ जिल्हा परिषद आणि दामण पंचायत समिती आणि नेरळ पंचायत समिती हा वॉर्ड तसा शिवसेनेचा आणि भारतीय जनता पार्टी RPI महायुतीवर आपण एकत्रपणे लढत असताना शेतकरी कामगार पक्ष सुद्धा आपल्या बरोबर महायुतीमध्ये या ठिकाणी सहभागी आहे आणि म्हणून हा एकत्रपणे महायुतीचे उमेदवार म्हणून सुरेशदादा आपण या निवडणुकीला सुनीताताई टोकरे यांना सामोरं जात असतात. पप्पू मसने आपण सुरेश मसने हे दोन्ही उमेदवार अतिशय प्रचंड जनसंपर्क असणारे हे दोन्ही माझे सहकारी या संपूर्ण नेरळ परिसरातून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला सामोरं जात असताना जे वातावरण सुरेशदादा आपल्यामुळे, नरेश मसने आपल्यामुळे जे तयार झालेलं आहे, आजच्या या वातावरणाने आजच्या उपस्थितीवर जवळजवळ मी 11 वाजता या ठिकाणी येणार होतो. मी आता जवळजवळ 3:45 वाजले. एवढा वेळ उपाशी राहून या ठिकाणी जेवण तयार आहे, तरी सुद्धा एकही या ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी आमदार साहेब येतात म्हणून वाढवतो. मी दिलगिरी व्यक्त करतो खऱ्या अर्थाने, पण आपलं माझ्यावरती असणारं प्रेम पाहून मात्र प्रचंड मी या ठिकाणी आनंद झालेला आहे की अशी कार्यकर्त्यांची फळी आज या परिसरामध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPIच्या माध्यमातून या ठिकाणी उभी आहे. राहुलजी, आपण जे सहकार्य आज या ठिकाणी वाढतं शहरीकरण लक्षात घेता या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आपण सारेजण वास्तव्यास आलेले आहेत. आम्ही नेहमी या ठिकाणी सांगत असतो, जो माझ्या मतदारसंघामध्ये येऊन रहिवासी म्हणून राहतोय तो प्रत्येक सहकारी माझ्या कुटुंबाचा भाग आहे आणि म्हणून त्यांना ज्या ज्या नागरी सुविधा आपल्याला देता येतील तो प्रामाणिकपणे आमची जबाबदारी त्या ठिकाणी असेल. सरकार म्हणून ही जबाबदारी आमची त्या ठिकाणी आहे आणि म्हणून निलेश आमचं नेहमी सातत्याने बोलणं या ठिकाणी होत असतं की आपण या ठिकाणी रवी वारके या सगळ्यांची संपर्कात राहून या ठिकाणी काम करणारा हा माझा कार्यकर्ता आणि आपल्या सगळ्यांच्याच माध्यमातून एक मोठी फळी केबीके नगरमध्ये या ठिकाणी आपल्या माध्यमातून उभी आहे. मी सातत्याने या परिसराचा विकास करण्याचा